एक महत्त्वाची बातमी, सोशल मीडियावर 50,000 फॉलोअर्स असणारी रील स्टार सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं। पाथर्डी बस स्थानकावर दागिने आणि पर्स चोरणाऱ्या या रील स्टारला आता अटक करण्यात आली आहे। रील स्टारसह तिच्या प्रियकराला सुद्धा गुन्हे शाखेने अटक केली आहे। तर कोमल काळे खोक्या उर्फ सतीश भोसलेचे नातेवाईक असल्याची आता माहिती समोर येते। कोमल काळे असं अटक करण्यात आलेल्या या रील स्टारचं नाव आहे। तर महिलांचे दागिने चोरून ही रील स्टार मौज मजा करायची अशीही माहिती समोर येते। आणखी एक महत्त्वाची बातमी, ओम आणि स्वस्तिक प्रमाणे हाताचा पंजा एक चिन्ह आहे असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळांनी केलंय। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंदूंच्या भावनांवर आघात केलाय असं यावर तुषार भोसले म्हणाले। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यानंतर आचार्य तुषार भोसले यांनी ही टीका केली आहे। ओम नावाचं एक चिन्ह आहे, स्वस्तिक नावाचं एक चिन्ह आहे, या चिन्हासारखंच पंजा नावाचं एक चिन्ह आहे। दरम्यान या संदर्भात आचार्य तुषार भोसले काय म्हणतात सविस्तर बघूया। काँग्रेसच्या बालिश प्रदेशाध्यक्षांनी हिंदू धर्मीयांच्या पवित्र ओम आणि स्वस्तिकला थेट पंजासोबत जोडलं। यामुळे हिंदूंच्या भावनांवर मोठा आघात केलाय। अहो नवखे सपकाळ, तुमच्या राजकीय पक्षाच्या चिन्हाला तुम्ही थेट आमच्या पूजनीय मानकांशी जोडताना थोडी तरी लाज बाळगा। एक गोष्ट लक्षात ठेवा, हिंदूंच्या भावनांचा कायम अपमान केल्यामुळेच तुमचा पंजा डबघाईला गेलाय आणि जर तुम्ही अजूनही सुधारला नाहीत तर हा पंजा एक दिवस कायमचा इतिहास जमा होऊन जाईल असं ट्विट आचार्य तुषार भोसले यांनी केलंय। आणि आता बातमी पालघरमधून आहे। बातमी पालघरच्या जव्हारमधून आहे। जव्हारमधील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 111 कोटी चोरण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी निलेश पडवळे याला आता 17 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। संबंधित प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा हा प्रयत्न रोखण्यात मोठं यश आलं। कंत्राटदारांकडून जमा झालेली अनामत रक्कम काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। आणि आता बातमी माणिकराव कोकाटेंची आहे। पर्यावरणाचा समतोल राखून विकास करावा असं नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात माणिकराव कोकाटेंनी वक्तव्य केलंय। पर्यावरण बिघडणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी असंही कोकाटे म्हणाले। साधुग्राम प्रकल्पासाठी पर्यायी जागेचा विचार करावा असाही सल्ला कोकाटेंनी दिलाय। पर्यावरणाचा समतोल राखून या ठिकाणी जो काही विकास डेव्हलपमेंट करायची आहे तो पर्यावरण बिघडणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे असं दादांचं म्हणणं आहे। आणि आमचं तेच मत आहे की जागा जर बदलून घेता येत असेल तर जागा बदलून घ्यावी। कमी झाडं वृक्षाची तोड होणार असेल तर कमी विचारामध्ये किंवा जागेमध्ये बदल करून आणि पर्यावरणाचं रक्षण करावं या दृष्टिकोनातून आमचं पण एक मत आहे।